झी 24 तास एक पाऊल पुढे। या अधिवेशनात हे पाऊल पडण्याकरता आपण राजकीय नेत्यांना भेटण्या व्यतिरिक्त समाज मन एकत्र करण्याकरता काय करणार आहात? समाज मन एकत्र करण्यासाठी, कारण हा लढा प्रवाहाच्या विरुद्धच आहे. म्हणून तुमचा जो प्रश्न आहे, या प्रश्नाची जी दुसरी बाजू आहे ते मी सांगतो की मी नेहमी असं म्हणतो की या कायद्यामुळे अंधश्रद्धांचं निर्मूलन किती होईल मला माहीत नाही, ते ठरेल नंतर. दोन गोष्टी नक्की होतील. पहिली गोष्ट म्हणजे काही बाबी तरी निखालस अंधश्रद्धाच आहेत. या जाहीर होतील. ते कॉग्निजेबल ऑफेन्स आहेत. भानामती आहे. बरोबर आहे, बरोबर आहे, अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे की ते दखलपात्र गुन्हे आहेत हे सिद्ध होईल. नंबर एक. नंबर दोन, एका बाजूला 170 आमदार असलेलं शासन आणि दुसऱ्या बाजूला एका ग्रामपंचायतीमध्ये एकही प्रतिनिधी नसलेली एक सामाजिक न्याय मागणारी संघटना, त्याने 18 वर्ष चिकाटीनं न्याय मागितल्यानंतर एक अनुकूल गोष्ट ज्यावेळी घडून येते, याचा अर्थ असा आहे की तुमच्यासारखे चॅनेल, अनेक वृत्तपत्र, म्हणजे हे तर मला निश्चित मान्य केलं पाहिजे की गेल्या 18 वर्षात बहुसंख्य नव्हे, जवळजवळ सर्व माध्यमांनी जाणीवपूर्वक या कायद्याला पाठिंबा दिलेला आहे. तरी तो होऊ शकलेला नाही, पण त्याच्यामुळे त्यांच्या मार्फत. आणि दुसऱ्या बाजूला मी असं बोलताना मुख्यमंत्र्यांना म्हटलं की तुम्ही काय करताय की आम्ही लोकशाही आणि सनदशीर मार्गाने चालतो, हीच आमची कमजोरी ठरवताय. आम्ही खळखटाक करणार नाही, आम्ही तुमच्या तोंडाला काळं फासणार नाही, आम्ही रस्ता बंद करणार नाही, आम्ही आत्मदहन करणार नाही. सनदशीर सगळे मार्ग जेवढे जेवढे तुम्ही उच्चाराल तेवढे तेवढे 18 वर्षामध्ये. आता ही काळी पत्रिका आहे, काय आहे? काळी पत्रिका आहे सनदशीर मार्गाने आमची वेदना व्यक्त करण्याचं साधन आहे. तर मला असं वाटतं की 18 वर्षामध्ये लोकांच्या पर्यंत हे पुरेसं पोचलंय. ते पोचलं जर नसतं तर निदान आत्ता पहिल्या दिवशी आम्ही कायदा मांडणार आहोत, आणि मगाशी तर मला मुख्यमंत्री म्हणले की करणार पण आहोत. तर टू सीज टू बिलीव्ह असं आहे ना, ते असं मला बरेच वेळा म्हणले की आम्ही करणार आहोत. काळी पत्रिका काढून पुरोगामी महाराष्ट्रामध्ये या कायद्याला एकदा एक प्रकारच्या शासन संमतीचा असा प्रकाश मिळेल, अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होणं गरजेचं आहे. अशा प्रकारचे नरेंद्र दाभोळकरांसारखे एकांडे शिलेदार समाज सुधारक आपल्याला प्रत्येक पिढीत आढळतात. त्यांचा प्रवास सोपा नसतो, किंवा तो सोपा नसतो म्हणूनच त्यांचं काम महत्त्वाचं आहे. या कामातून कोणत्याही प्रकारची श्रद्धा नव्हे तर समाज विघातक आणि त्याहीपेक्षा समाजाचं शोषण करणारी अशा स्वरूपाची अंधश्रद्धा निर्मूलन व्हावी, याच उद्देशानं हा कायदा पारित होणं हे अत्यंत गरजेचं आहे. झी 24 तास एक पाऊल पुढे.